कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी प्राध्यापक युडी गायकवाड सर यांना विचार मंचावर आमंत्रित करते। मित्रहो, G24 चा जन्म झाला ज्यावेळेस 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्याच्या अगोदर या ठिकाणी जन्म झाला आणि खऱ्या अर्थाने आमचं ध्येय या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे वातावरण निर्माण झालेलं आहे तर त्या वादळाला कसं थोपवता येईल हा G24 च्या माध्यमातून कसोसुने या ठिकाणी प्रयत्न केला गेलेला आहे की आम्ही या G24 च्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत की जेणेकरून इथली लोकशाही आणि इथलं संविधान जे धोक्यात आलेलं आहे, धोक्यात अजूनही आहे, आणि मग त्याच्यासाठी जनजागृती आपल्याला कशा पद्धतीने करता येईल तर अशा या महामानवाच्या जयंती आणि महामानवाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही ही जनजागृती या ठिकाणी केलेली आहे। आमच्या G24 चा एक फॉर्म्युला आहे की प्रत्येक महामानवाची तर आम्ही जयंती साजरी करतोच, परंतु या G24 मध्ये ज्यावेळेस आमची बैठक होती, कार्यकारिणी निवडली जाते, महापुरुष खरं तर महापुरुषाला जातच नसते, महापुरुष हे महामानव आणि हे देशाचे खूप मोठे महामानव ते असतात, जातच नसते, खरं तर जातीच्या बाहेर ते काम करतात, परंतु आजही प्रत्येक महामानवाला जातीमध्ये अडकवलेला आहे, अडकवण्याचा प्रयत्न आजही होतोय। आणि म्हणून आम्ही एक वेगळा पायंडा, एक वेगळा मेसेज समाजाला देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला की महापुरुष ज्या जातीमध्ये जन्मलेले आहेत त्या जातीचा या ठिकाणी आमच्या कार्यकारिणीचा अध्यक्ष अजिबात होणार नाही। मग ते शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करत असेल तर त्या ठिकाणी आमचा कुठलाही अगदी वाड्या तांड्यावरचा त्या ठिकाणी भटक्या उमुक्ताचा कार्यकर्ता त्या ठिकाणी आमचा अध्यक्ष होणार आहे। अशाच पद्धतीने आम्ही प्रत्येकाला त्या ठिकाणी वाव दिलेला आहे, त्या पद्धतीने आम्ही अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत। अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत असताना 1 ऑगस्ट हा दिवस अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा आहे। अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्टला साजरी संबंध शहरामध्ये, तालुक्यामध्ये साजरी केली जाते आणि गावगाड्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये महिनाभर त्या ठिकाणी साजरी केली जाते। आणि मग 1 तारखेलाच या ठिकाणी अतिशय सुंदर अशी जयंतीचं या ठिकाणी या G24 च्या माध्यमातून नियोजन करण्यात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुरुवातीला अभिवादन करून त्याच्या बाजूलाच लागलीच महामानव महात्मा ज्योतिबा फुले आहेत आणि त्यांना अभिवादन करून पुढे महात्मा गांधीला अभिवादन करून गोलाई मार्गे त्या ठिकाणी आमची रॅली ही गेलेली होती आणि त्या ठिकाणी जाऊन अण्णाभाऊ साठे यांना सर्वांनी मनोभावे अभिवादन त्या ठिकाणी केलेलं होतं। अतिशय सुंदर असा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला होता। मित्रहो, या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे की आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काय परिस्थिती झालेली आपण सगळे जाणताय। आणि मग या ठिकाणी जनसुरक्षा कायदा ही लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी किती घातक आहे हे सर तर आपल्याला या ठिकाणी सांगणारच आहे, मी त्याच्याविषयी बोलणार नाही। आपल्याला माहितच आहे सर हा किती घातक आहे, कारण का एकाच वाक्यामध्ये या ठिकाणी मी सांगेन की या जनसुरक्षा कायद्यामुळे की आमचं या ठिकाणी जे संविधानाने आम्हाला या ठिकाणी दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य निश्चितच या ठिकाणी हिरावून घेतलेलं आहे। अधिक सर या ठिकाणी बोलतील। मित्रहो, अण्णाभाऊ साठेंची आम्ही जयंती साजरी करतो, महापुरुषांची जयंती साजरी करतो आणि जयंतीच्या माध्यमातून हे प्रबोधन झालं पाहिजे। देशामध्ये आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे की ज्या महाराष्ट्राला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा फुलेंनी, अण्णाभाऊ साठेंनी, माहित आहे आपल्याला महाराष्ट्राची चळवळ
काय केलेलं आहे, खूप मोठा इतिहास आहे आणि खूप मोठं कष्ट या ठिकाणी या महापुरुषांनी महामानवाने घेतलेले आहेत। आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा एक पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, परंतु हा आता पुरोगामी राहिलेला आहे का नाही अशी शाश्वतता आपल्यामध्ये आहे। खूप वेगळं वातावरण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये झालेलं आहे। खरं पाहिलं तर अण्णाभाऊची समग्र साहित्य संपदा जर आपण पाहिली, त्यांच्या वगनाट्य असतील, अण्णाभाऊंचे कादंबरी असतील, कथा असतील, पोवाडे असतील, त्यांचे अनेक लोकनाट्य असतील, याच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी खूप मोठं प्रबोधन या ठिकाणी केलेलं आहे। अण्णाभाऊ एका ठिकाणी म्हणतात की अनुभूतीला सहानुभूतीची जोड आणि निरीक्षणाला वेदनेचा ठाव घेण्याचे भान जर नसेल तर खरी प्रतिभा सुद्धा अंधारातल्या आरशासारखी दगा देत असते। अतिशय महत्वाचं वाक्य या ठिकाणी अण्णाभाऊचं आहे। मित्र हो, काल परवा आपल्या महाराष्ट्रामध्ये निकाल लागले। निकाल लागल्यानंतर मालेगावचे निकाल सर्वांनी ऐकलेले आहेत आणि मग पुन्हा अण्णाभाऊ साठे यांचं एक वाक्य मला या ठिकाणी आठवतं। अण्णाभाऊ साठे एका ठिकाणी म्हटलेले आहे सर, अण्णाभाऊ साठे काय म्हणतात ही न्याय व्यवस्था कैकांची रखेल झालेली आहे। काय वाक्य आहे, काय साहित्य आहे। ही न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली, ही संसार देखील हिजड्यांची हवेली झाली। मी माझ्या व्यथा मागू कुणाकडे, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झालेली आहे, हे अण्णाभाऊ साठे म्हणतात। मला असं वाटतं सर की अण्णाभाऊ साठेंनी त्यावेळेस ही वाक्य केलेलं, त्यावेळेस आज ही वाक्य पुस्तकामध्ये त्यांच्या वाचता येतं, वाचलंय त्यावेळेस त्यांनी भाकीत केलेलं आज तंतोतंत त्यांचा शब्द ना शब्द आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामधल्या वातावरणाशी लागू होतोय का नाही हे प्रत्येकानं आपण आज आजमावलं पाहिजे। आणि म्हणून अशा प्रबोधनाची गरज आहे। आज चांगला विषय या ठिकाणी घेतलेला आहे की अतिशय अभ्यासपूर्ण या ठिकाणी या विषयाला सरन्याय देणार आहेत, देतील। महाराष्ट्रामध्ये हा जनसुरक्षा कायदा पारित केला आणि त्याचबरोबर केंद्रामध्ये सुद्धा आणखी एक कायदा येतोय की जो मुख्यमंत्री असेल, मंत्री असेल, कुणी असेल, जर 30 दिवसामध्ये जर तो जेलमध्ये असेल तर त्याला कायमचा हद्दपार करणे, त्याला पदावरून त्याला हटवणे। तर अशा पद्धतीचे अनेक कायदे हे संविधानाला डावलून, कायद्याला डावलून या ठिकाणी केले जात आहेत। हे खूप मोठे घातक आहेत असं मला या ठिकाणी वाटतंय। मित्र हो, बोलण्यासारखं खूप आहे, तर या ठिकाणी जाता जाता मला असं म्हणावं असं वाटतं की आज जे काही आहे हे संविधानामुळेच आहे। जे काही आहे ते संविधानामुळे आहे। बाबासाहेबांनी या देशाला खूप मोठं संविधान दिलेलं आहे, जगामध्ये सर्वात मोठं संविधान या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले, लक्षात घ्या। आणि म्हणून म्हणावं असं वाटतं, भाजीत भीम आहे की रोटीत भीम आहे, भाजीत भीम आहे की रोटीत भीम आहे, आहे उपास पोटी त्या ओटीत भीम आहे। गाळून घाम येते ज्वारी जरी मिळाली, गाळून घाम येते ज्वारी जरी मिळाली, त्या माय माऊलीच्या ओटीत भीम आहे, त्या माय माऊलीच्या ओटीत भीम आहे। आम्हाला पाणी मिळत नव्हतं, अजिबात पाणी मिळत नव्हतं। पाण्यासाठी खूप मोठा सत्याग्रह या ठिकाणी या देशामध्ये करावा लागलेला आहे आणि म्हणून भीमा नदीचे पाणी नेले अशा ठिकाणी, भीमा नदीचे पाणी नेले अशा ठिकाणी त्या गावच्या नळाच्या तोटीत माझा भीम आहे, गावच्या नळाच्या तोटीत माझा भीम आहे। आणि म्हणून आज आम्ही जे काही आहोत या संविधानामुळे आहोत हेच मला या ठिकाणी नमूद करा असं वाटतं। बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु मी 7च मिनिट या ठिकाणी वेळ दिलेला होता आणि याच ठिकाणी माझं या ठिकाणी प्रास्ताविक थांबवतो। धन्यवाद। धन्यवाद सर। यानंतर विचारमंचावर उपस्थित ज्येष्ठ नेते शिवाजी शिंदे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं। आजच्या
अण्णाभाऊ साठे जयंतीच्या समारोप कार्यक्रमाच्या साठी आपण एकत्र जमलो. या कार्यक्रमासाठी जनसुरक्षा विधेयक हा महाराष्ट्रातला आजचा सगळ्यात महत्त्वाचा विषय घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय सोमनाथ रोडे सर आपल्या सर्वांच्या परिचयाचे इतिहासाचे अभ्यासक आहेत, गांधीवादी विचारमूल्य जपणारे आहेत. अण्णाभाऊ साठे जयंतीचे अध्यक्ष आमच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र राजकुमार होळीकर हे एक अत्यंत बेसिक काम करतात. महाराष्ट्रातल्या संघटित कामगारांच्या प्रश्नावर युनियन बांधणं आणि त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी राजकुमार जे काम करतात त्याचं खूप मोठं योगदान आहे. या अण्णाभाऊ साठे जयंतीच्या समितीचे अध्यक्ष आपले सर्वांचे मित्र पांडुरंगजी हे सुरुवातीपासून राष्ट्रसेवा दलाशी जोडलेले आहेत. आत्ताही ते राष्ट्रसेवा दलाचे लातूर जिल्हा प्रमुख आहेत आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्याचबरोबर सगळ्यात परिवर्तनवादी समतावादी चळवळीचे ते वाहक आहेत असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आता समोर बसलेले ही मंडळी जी आहेत ही प्रत्येक एक व्यक्ती एक संस्था असलेली ही समोर बसलेली आहे की G24ची सगळ्याच्या नावानं उल्लेख करायचा म्हणलं तर किती वेळ आपण ते करू शकतो. मुख्यतः एक 2-4 मिनिटामध्ये मी अण्णाभाऊंच्या साहित्यावर किंवा बाकीच्या गोष्टीवरती बोलणार नाही आहे, पण मला एका गोष्टीची आठवण होते. साधारणपणे 1952-54च्या दरम्यान देशामध्ये भाषावार प्रांतरचनेची मागणी आली आणि त्याची सुरुवात आंध्रामध्ये झाली आणि महाराष्ट्राने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची हाक दिली. आणि हे आंदोलन जसं संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली गाजलं तसंच संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीनं जो दिल्लीला मोर्चा आयोजित केलेला होता त्या मोर्चामध्ये शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे आणखी शाहीर गवाणकर या 3 शाहिरांनी महाराष्ट्रातली शाहिरीची परंपरा तर सगळ्या देशाला चुणूक दाखवली. पण दिल्लीच्या रस्त्यावरनं ज्यावेळेस अण्णाभाऊ साठे आणखी अमर शेखांची पोवाड्याची एक त्या मोर्चाच्या पुढे आली हे होत होती त्यावेळेस दिल्लीचे रस्ते सगळे फुलांनी खचाखच भरून गेलेले होते. लोकांनी त्या सगळ्या मोर्चातल्या शाहिरावरती फुलांचा वर्षाव केलेलं एक चित्र आपल्याला त्या भारताच्या इतिहासामध्ये बघायला मिळते. फुलाचा वर्षाव केला हा एक भाग जसा असे आहे तसा अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यातून एक काही गोष्टी निर्माण केल्या. त्याचबरोबर एक परिवर्तनशील कार्यकर्ता, समता स्वातंत्र्य बंधुत्वाच्या लढाईमधला एक सैनिक म्हणून स्वतःची आणखी महाराष्ट्राची देशाच्या पातळीवरती ओळख उभा केलेलं चित्र आपल्याला त्या चळवळीमधनं दिसतंय. मित्रांनो, मी 2-3 मिनिटांमध्ये एका गोष्टीचा मुद्दामपणाने आपल्याकडे उल्लेख करणार आहे. आपण प्रत्येकजण संविधानाच्या बद्दल बोलतोय, पण दुर्दैवानं ज्या वेळेस फॅशिस्ट राजवटी जगामध्ये येतात, आपल्या देशातही आलेली आहे, त्या फॅशिस्ट राजवटी ज्या वेळेस येतात त्यावेळेस ते समाजवाद आणखी लोकशाही स्वातंत्र्य आणि समतेचा उद्घोष करीतच सत्तेवरती येत असतात. आणि सत्तेवरती आल्याच्या नंतर ह्या फॅशिस्ट राजवटी आपण संविधानाचे गुणगान आता कितीही गात असलो संविधानाला अधिकृत घटनादुरुस्तीने बदलायची गरज नाही आहे. आजचं सरकार वेगवेगळ्या मार्गाने संविधानानं निर्माण केलेल्या सगळ्या संस्था तहस नहस करत असलेलं चित्र एकीकडच्या बाजूला आपल्याला दिसतंय. संविधानामध्ये कुठलाही बदल न करता जनसुरक्षा कायदा येतो. राजकुमारजी, 1 मिनिट. 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 1 मि
संविधानामध्ये बदल न करता निवडणूक आयोग टोटल सत्ताधाऱ्याचा बटीक होतोय. इतकंच नाही, आता एवढी सर तुम्ही मालेगावच्या इतिहासाचे खटल्याचा उल्लेख केला. ह्या देशामध्ये सरकार फॅशिस्टांची नसताना देखील इथली न्यायव्यवस्था आणखी ब्युरोक्रेसी ही त्यांच्या ताब्यात असल्यासारखी वाढलेली आहे. एकमेव करकरेसारखा एक माणूस ATSचा प्रमुख झाल्याच्या नंतर कायद्याच्या समोर काही लोकांना आणून ह्या देशामध्ये पहिल्यांदा हिंदू दहशतवाद हा एक शब्द आणखी त्याची कृती ह्या देशाच्या समोर आणण्याचं धाडस दाखवलेलं होतं. पण NIA सारखी संस्था पॅरलल ATSला विरोध करत होती. ती कुणाच्या ताब्यात होती हा इतिहास आहे. आणि मालेगावचा इतिहास निकाल जो आला त्या निकालाबद्दल आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. आणि थोडे बहुत घटनात्मक आणखी संस्थात्मक जे थोडे अधिकार होते, आज आपला जो G24चा ग्रुप आहे, भारतीय स्वातंत्र्याच्या मूल्यांनी जो आपल्याला अधिकार दिलेला होता, शिक्षणाचा, समतेचा, स्वातंत्र्याचा आणि विशेषतः आरक्षणाचे अधिकार मिळाल्यामुळं 18 पगड जाती जमातीतल्या लोकांना, शिकलेल्या पहिल्या पिढीला कुठंतरी संस्थात्मक काम करता आलं आणि एक आर्थिक स्थैर्य आल्याच्या नंतर तयार झालेला हा ग्रुप आहे. ह्याच्या पुढे आता असा ग्रुप तयार समाजामध्ये होणार नाही. हा धोका ओळखला पाहिजे. हा एक खूप मोठा संघर्ष आहे आता आपल्या पुढचा. येणारा काळ कष्टकऱ्याचा, सर्वसामान्य माणसांचा, महिलांचा, जे जे कोणी परिवर्तनशील विचाराचा बांधिलकी मानणारे आहेत, या सगळ्यांच्यासाठी अत्यंत खडतर काळ आहे. आणि या काळाचं आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि आपण सगळेजण येऊन एकत्र येऊन या पद्धतीनं विचार करतोय, काम करतोय, हे माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे वाटतंय. मला वाटतंय आज आपण बघतोय बिहारमध्ये आता निवडणूक आयोगाने जे चालू केलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये वोटर अधिकार वाचवायची जी पदयात्रा राहुल गांधी यांनी तेजस्वीने सुरू केली. पण मीडिया बाकी सगळ्या गोष्टीला कंट्रोल करून या देशातले फॅशिस्ट माणसं प्लॅन करतात. त्याच कार्यक्रमामध्ये आपल्या माणसाच्या माध्यमातून काहीतरी वदवून घेतात आणि ते तुमच्या तोंडी घालण्याचं काम आणखी देशामध्ये एक वातावरण तयार करायचं. आणि हे जगातल्या हुकुमशाहीपेक्षा भारतातल्या हुकुमशाहीचं फॅशिझमचं आणखी एक स्वरूप वेगळं आहे. आजपर्यंत जगामध्ये आलेल्या ज्या ज्या हुकुमशाही होत्या, फॅशिझम होता हा एका व्यक्तीचा होता. पण भारतात आलेला हा फॅशिझम, भारतात आलेला हा एकाधिकारवादी विचार हा एका व्यक्तीचा नाही आहे. हा एका वर्णसमूहाचा आहे, हा एका जाती समूहाचा आहे. आणि हजारो वर्षापासून या समाजातल्या सगळ्या निर्णय प्रक्रिया ज्या जात समूहाकडे होत्या त्यांच्या हितसंबंधाला भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनातल्या समता, स्वातंत्र्य, बंधुतेच्या मूल्यांनी तडा जात होता. हे सगळे एकत्र येऊन आपले परत मिळालेले अधिकार नष्ट करण्याचं काम करत आहेत. म्हणून आपल्याला सगळ्याला जागरूक होऊन या सगळ्या याच्यामध्ये योगदान द्यावं लागणार आहे. मी परत एक वेळेस G24 असेल, बाकीच्या वेगवेगळ्या संघटना असतील, आपण लातूरमध्ये जे सगळे मिळून काम करतोय, इतिहासाच्या टप्प्यावर आपलं सगळ्यांचं योगदान खूप मोठं आहे. त्याबद्दल मी मनपूर्वक आपले सगळ्यांचे अभिनंदन करतो. आणि एका गोष्टीचा मुद्दामपणानं उल्लेख करणार आहे. या सभागृहामध्ये आमचे मित्र जनार्दन पाटील आलेले आहेत. ते धुळे जिल्ह्यातले आहेत, पण पंजाबमध्ये आणखी बाकीच्या भागामध्ये काम करतात. त्यांच्या डोक्यामध्ये एक कल्पना आहे की शिवाजी महाराजाची एक पदयात्रा किंवा रथयात्रा देशभरामध्ये काढण्याचा एक त्यांचा मानस आहे. त्यांनी एक ट्रस्ट स्थापन केलेलं आहे. त्यांना आपल्या सगळ्यांच्या समोर 1-2 मिनिटं बोलायचं आहे असं त्यांची इच्छा आहे. मी अध्यक्षाच्या परवानगीनं त्यांना विनंती करतोय. नाही आइए लास्ट हाँ चलेगा. सब जन का बोलना है, सभी का ये है कि उनके पहले आ पाइए. तर मी त्यांना विनंती करतोय, त्यांची ओळख ही खूप एक 5 मिनिट में आप मागिए.
उपस्थित मेरे भाइयों, मैं ज़्यादा समय नहीं लूँगा, 2-3 बातों का उल्लेख करना है मुझे। सबसे पहली बात यह है कि आज देश सही में भटक रहा है, भटक गया है। न्यायपालिका, कार्यपालिका और बाकी जितने भी, मुझे बड़ी खुशी हुई है। मुझे लगता है कि आपका ये जो ग्रुप है, मैं पूरा देश विदेश प्रदेश घूमता रहता हूँ। जब मैं यहाँ आया और सुना कि परिवर्तनवादी एक ग्रुप यहाँ काम कर रहा है, मुझे लगता है कि महाराष्ट्र में ये पहला ग्रुप होगा कि जो अच्छा काम कर रहा है। और मैं सबसे पहले आपकी और एक तारीफ करना चाहता हूँ कि आपने यहाँ, मैं यहाँ नहीं था, मैं दिल्ली में रहता हूँ, लेकिन मुझे पता चला था कि यहाँ इलेक्शन में आप लोगों ने मनोवादियों को दूर करके राष्ट्रवादी किसी अच्छे व्यक्तित्व को आपने चुनाव किया। ये बहुत अच्छा संदेश आपके लातू वालों ने दिया, इसलिए मैं तहे दिल से धन्यवाद करता हूँ। और एक आज देश में शाहू फुले अम्बेडकर ये विचारधारा जो है ना, मुझे लगता है ये खतरे में आ गई है। कोई धर्म, कोई जाति, कोई खतरे में नहीं है। हमारे ये इस विचार के लोग जो है ना, वो संकट में है। इसलिए मैं आज जब ये सब देख रहा था, बड़ा अच्छा लगा। मैं आपको निवेदन करना चाहता हूँ, आज का विषय बहुत अच्छा है, आपका स्टेट का मामला है, लेकिन मैं आपको एक निमंत्रण देना चाहता हूँ कि आप लोग, मैं दिल्ली में रहता हूँ, मेरे मन में लगता है कि मेरे महाराष्ट्र का शाहू फुले अम्बेडकरवादी, राष्ट्रवादी, समाजवादी, संविधान पर काम करने वाला, इस देश के लिए मर मिटने वाले परिवार का सदस्य, उसका कम से कम आवाज दिल्ली तक पहुंचे। तो मैं आपकी विचारधारा बहुत अच्छी है और आप लोग यहाँ तो वक्ता आते रहते होंगे, आप लोग बुलाते रहते सबको, सभी वक्ताओं को लेकर मैं आपका ग्रुप दिल्ली में बुलाना चाहता हूँ। आप लोग आइए, रहने खाने की सब व्यवस्था करता हूँ और वहां अपने विचार का राष्ट्र चिंतन होना चाहिए। विषय रहेगा शाहू फुले अम्बेडकर, अन्ना भाऊ साठे, इस विचार का राष्ट्र चिंतन होना चाहिए कि वो लोग क्या सोचते थे राष्ट्र के लिए, मानवता के लिए, समाज के लिए। इसलिए मैं आपके ग्रुप में आज आया, देखा डॉक्टर रोड़े जी को, हम सवेरे से एक प्रोग्राम में ही थे, और हमारे सिंधे साहब के बारे में तो मैं बहुत पहले से ही सुन चुका था। और खास करके यहाँ जो अलग अलग संगठन के लोग हैं, परिवर्तन ये जो शब्द है, ये सभी संगठन वालों को मैं तहे दिल से नमस्कार करता हूँ, धन्यवाद करता हूँ कि आप लोग कभी दिल्ली आइए। मेरा वहाँ फ्री 50 लोगों का गेस्ट हाउस है, कोई कार्यक्रम करने की इच्छा हो आप जरूर आइए। मैं आपके तहे दिल से धन्यवाद करता हूँ। जय हिंद, जय भारत। और रही बात यात्रा का जो जिक्र किया, वो कर देता हूँ। पूरे भारत में मैं घूमता रहता हूँ, तो घूमते घूमते कई लोगों ने मुझे कहा कि भारत का एक इतना बड़ा राजा, सभी पक्षों में विशेषता रखने वाला, और इसलिए हमने अपने संगठन का नाम रखा विश्वभूषण राजे शिव छत्रपति। इसलिए मैं शिवनेरी से लेकर रायगढ़ तक पूरे भारत की, पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, महाराष्ट्र का व्यक्तित्व बहुत ऊंचा होने के बावजूद हमारी भाषा राष्ट्रभाषा नहीं है, माने हिंदी नहीं है। हम लोग बाहर जाना नहीं चाहते या गए नहीं है। तो मैं चाहता हूँ हमारी इस विचारधारा को, खास करके शिव छत्रपति के साथ शाहू फुले अम्बेडकर विचारधारा का हर राज्यों की राजधानी में एक राष्ट्रीय कार्यक्रम हो, हमारे वक्ता प्रवक्ताओं को वहाँ परिचित किया जाए, और एक संदेश यात्रा। संदेश का मतलब वो किसी, आज जो लोग गलत प्रचार करते हैं अपने देश में नहीं, पूरे राष्ट्र में, हिंदू 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 हिंदू, माफ करना, कोई खतरे में नहीं है। जो सत्ताधारी वो खतरे में, इसलिए आडंबर चल रहा है। इस आडंबर को रोकने के लिए ये संदेश यात्रा करना मैं चाहता हूँ। आप सबका सहयोग चाहिए। जय हिंद, जय भारत। धन्यवाद सर। काही कारणास्तव कार्यक्रमाचा प्रोटोकॉल थोडा बाजूला ठेवून मी राजकुमार होळीकर सर यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं। या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर त्याचा परिणाम होणार आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अन्यायाच्या विरोधात
संघटित होण्याचा अधिकार, याच्यामध्ये आपण सरकारच्या धोरणावर टीका करतो, सरकारला प्रश्न विचारतो. अशा या प्रश्न विचारणाऱ्याला, टीका करणाऱ्याला आज देशामध्ये प्रगतीविरोधी पेशेवर, राष्ट्रद्रोही, नक्षलवादी, आंदोलनजीवी, तुकडे तुकडे गँग म्हणून हिणवलं जात होतं. आज हा कायदा आल्याच्या नंतर या सगळ्यांना जे काही आत्ता मी वर्णन केलं यांना पायबंद घालणं त्यांना शक्य आहे. सरकारच्या विरोधात जर कोणी टीका केली, याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. एक बेकायदेशीर कृत्य आणि बेकायदेशीर संघटना. आता बेकायदेशीर कृत्याची आणि बेकायदेशीर संघटनेची व्याख्या कायद्यामध्ये जी त्यांनी दिलेली आहे ती अत्यंत ढोबळ, पसरट आणि ती संदिग्ध व्याख्या आहे. सरकारला जर वाटलं की या व्यक्तीपासून सामाजिक शांतता बिघडणार आहे, सरकारच्या धोरणाविरोधात तो लोकांना एकत्र करणार आहे, तर त्या कार्यकर्त्याला, त्या संघटनेला ते बेकायदेशीर ठरवू शकतात. तर ज्या कारणासाठी त्याला बेकायदेशीर ठरवलं ते कारणही ते जाहीर करणार नाहीत, कारण जाहीर करायची त्याच्यात तरतूद नाही. आणि म्हणून बेकायदेशीर कृत्य आणि बेकायदेशीर संघटना ठरवायचा अधिकार सरकारला, आणि त्याच्या कारणाची तुम्हाला कुणालाही चर्चा करायची, सांगायची त्याच्यामध्ये तरतूद नाही. निवारणाशिवाय तडीपार करण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. एखादी संघटना किंवा एखादा व्यक्ती सरकारच्या विरोधामध्ये काम करत आहे असं जर सरकारला वाटलं आणि त्याने त्या संघटनेला, त्या व्यक्तीला जर बेकायदेशीर ठरवलं, दुसऱ्या बाजूला त्या संघटनेला जो कोणी मदत करेल, त्या संघटनेचा जो कोणी सभासद असेल, त्या संघटनेच्या कार्यक्रमाला जो कोणी जागा देईल, त्या संघटनेला जो कोणी निधी देईल, या सर्वालाही ते ताब्यात घ्यायची तरतूद त्याच्यामध्ये आहे. मग त्याची कुठलीही चौकशी नाही, कुठली शहानिशा नाही. आणि म्हणून मग या पुढच्या काळामध्ये आमच्यासारख्याला काम करण्यासाठी जे संघटनेमार्फत विविध कार्यक्रम आणि उपक्रम आपण राबवतो, भले ते लोक हिताचे जरी असले, जर सरकारला वाटलं ते सरकारविरोधी आहेत, सरकारच्या हिताचे नाहीत, तर त्याला ते बेकायदेशीर ठरवून अशा संघटनेच्या प्रमुखाला 3 ते 7 वर्षाची कैद, 5 लाख रुपयाचा दंड, आणि ज्याने कोणी त्याला मदत केली त्याला 3 वर्षाची कैद आणि 2 लाखाचा दंड, अशा पद्धतीच्या घातक तरतुदी या कायद्यामध्ये आहेत. आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या चळवळी काम करतात. या सर्वांच्या समोर
आजच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं जनतेच्या जगण्याचे प्रश्न गंभीर झालेले आहेत. राज्यात आज विविध समूहामध्ये चुकीच्या धोरणामुळे मोठा असंतोष आहे. शेतकरी, कामगार, युवक, महिला, रोजगार, शिक्षण, आरक्षण, जमिनीचे प्रश्न, जमिनीचं अधिग्रहण, पुनर्वसनाचे प्रश्न, जाती अत्याचार, कंत्राटी कामगार पद्धत याविरुद्ध लोकशाही मार्गाने जे आंदोलने करत आहेत, या अशा वातावरणामध्ये सरकारला वाटतंय की आपला जो कॉर्पोरेट दार्जिना अजेंडा आहे, धर्मांध शक्तिवादी जो अजेंडा आहे, हा पुढे रेटण्यासाठी अशा संघटनांना मोडीत काढण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणलेला आहे असं मला एक कार्यकर्ता म्हणून वाटतंय. याच्यामधल्या ज्या काही तरतुदी आपण दंडाच्या, बेकायदेशीर कृत्य ठरवण्याच्या, मी सांगितल्या, याच्यामध्ये पोटकलम 5.1.2.6.1.5 त्याच्यामध्ये जे बेकायदेशीर संघटना म्हणून त्यांनी घोषित केलं, ज्याच्यामध्ये विविध क्षेत्रातले जे काही मंडळ आहेत, सहकारी संस्था आहेत, या संस्थासुद्धा येतात. यामध्ये हा अधिकार जिल्हा पोलीस आणि कलेक्टरना देण्यात आलेला आहे. ज्या जागेमध्ये आज जसा आपण हा कार्यक्रम घेतोय, असं जर आपण कार्यक्रम घेतला आणि ते जर कार्यक्रम बेकायदेशीर ठरवला तर ही जागा जप्त करण्याचे अधिकार या कायद्यानं दिलेला आहे. म्हणून यापुढच्या काळामध्ये बेकायदेशीर कृत्य, बेकायदेशीर संघटना इथपर्यंत मर्यादित न राहता संघटनेला जो काही सहानुभूतीदार वर्ग आहे, संघटनेला मदत करणारा जो काही वर्ग आहे, या वर्गामध्ये सुद्धा दहशत निर्माण करण्याचं काम या कायद्याच्या माध्यमातून झालेलं आहे. म्हणून विविध चळवळीला जो काही जनाधार मिळतो, मध्यम वर्गाची काय साथ मिळते, ते साथ मिळू नये, जनाधार मिळू नये अशा पद्धतीच्या तरतुदीसुद्धा या कायद्यामध्ये आलेल्या आहेत. आणि म्हणून माझ्यासारख्याला असं वाटतं की हा कायदा कुठल्याही किमतीवर रद्द झाला पाहिजे आणि तो रद्द करण्यासाठी आपण महाराष्ट्रातल्या सर्व संघटनांनी, परिवर्तनवाद्यांनी, पुरोगामी विचारांनी पुढाकार घेतला पाहिजे. क्रांतीची तलवार ही विचाराच्या सारेवर परजली जाते असे शहीद भगतसिंग सांगतात. जगातल्या सगळ्या बदलामागं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यातूनच बदल घडलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची क्रांतीसुद्धा शहाजीराजे जिजाऊ शिवबा यांच्या शोषणविरोधी व समतावादी विचारातून घडली आहे. हा गौरवशाली इतिहास आपल्याकडे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये समोर आहे. स्वातंत्र्य हे सैनिकाच्या रणभूमीतील बळावर आणि विचारवंताच्या लेखणीवर आणि कार्यकर्त्याच्या रक्तावर कोरलेला आहे. आज हा इतिहास पुन्हा रचायचा की नाही, हा इतिहास पुन्हा रचायचा की नाही, का मिळालेला इतिहास नष्ट करायचा, हा निर्णय आपल्या समोर आहे. आणि म्हणून निर्भीडपणे या कायद्याला आपण व्यक्त करूया, बोलूया, चर्चा करूया आणि हा कायदा रद्द करण्यासाठी सर्व शक्तीनिशी आपण येणाऱ्या काळामध्ये लढण्यास सज्ज राहूया. हा कायदा
व्यापक दृष्टिकोनातून आजचे वक्ते आपल्यासमोर मांडतील. आजच्या सगळ्या या पार्श्वभूमीवर सभागृहातल्या मी सगळ्या सुज्ञ नागरिकांना विनंती करतोय, 3 सप्टेंबरला दुपारी 1 वाजता पत्रकार भवन लातूर येथे या कायद्याच्या विरोधात कृती कार्यक्रम आखण्यासाठी आम्ही बैठक लावलेली आहे. तर या बैठकीला आपण सर्वांनी यावं आणि पुढच्या काळामध्ये या कायद्याच्या विरोधात रस्त्यावरची लढाई, न्यायालयीन लढाई, विचारवंत आपल्या बाजूने विचार मांडतील, माझ्यासारखे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, ज्याला कायद्याच्या बाजूने कोर्ट न्यायालय आहे ते न्यायालयात जातील. अशा पद्धतीने तिहेरी लढाई या पुढच्या काळामध्ये आपण लढावी अशी मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो. आणि G24च्या माध्यमातून आजचा हा व्याख्यानाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षपद मला मिळालं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. अधिक न बोलता मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अण्णाभाऊ साठेंनी साहित्य लिहिलं ते लोकांसाठी, कारण साहित्य हे समाजाला बदलण्याचं काम करतं. ते म्हणतात सत्य दाबलं तरी ते उगवतं. आणि आज आपण सत्य दाबणाऱ्या धोरणांना थांबवलं नाही तर आपली लोकशाही धोक्यात येण्यासारखा गंभीर विषय आपल्या समोर आहे. तर विलंब न करता याविषयीचं जाहीर व्याख्यान देण्यासाठी मी आजचे प्रमुख वक्ते, इतिहास तज्ज्ञ तथा थोर चिंतक प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे सरांना मंचावर आमंत्रित करते. आजच्या या G24 अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती समारोप प्रसंगी आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कामगारांचे एक लढाऊ नेते राजकुमारजी, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले G24चे सचिव तरुण तडफदार कार्यकर्ते पांडुरंगजी देडे आणि आपल्या परिसरातील समाजवादी विचाराचे जुने जाणते कार्यकर्ते श्री शिवाजीरावजी शिंदे, या फोरमचे सर्व कार्यकर्ते, उपस्थित असलेले दिल्लीहून आलेले विश्वभूषण शिवछत्रपती चेतना यात्रेचे संयोजक जनार्दन पाटील आणि सर्व मान्यवर. खरं पाहता हा जो जनसुरक्षा कायदा आहे हा नेमकी कोणाची सुरक्षा करणारा कायदा आहे हा प्रश्न माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी प्रदीर्घ लोकसत्तेमध्ये लेख लिहिला. ही सत्ताधीशांची सुरक्षा आहे. जनसुरक्षा हा अतिशय फसवा शब्द आहे. जनतेला नजरकैदेत ठेवणारा, नजरबंद करणारा, त्यांना तुरुंगात डांबणारा अशा प्रकारचा हा कायदा आहे. आणि म्हणून या कायद्याच्या संदर्भात आम्ही प्रयत्न केला G24च्या वतीनं. राजू परवळीकर यावेत, आसिम सरोदे यावेत किंवा जयदेव डोळे यावेत, या तिघांना आम्ही प्रत्यक्ष संपर्क केला. पण तिघांच्याही अडचणी असल्यामुळं 24-25 तारखेला त्या सभेमध्येच ते मला म्हणाले की तुम्हाला आता बोलावं लागेल. नाही म्हणण्याची सोय नव्हती आणि त्यामुळं या विषयाला जेवढा न्याय देता येईल तेवढा हा न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात मला 2 दिवस पुन्हा पुण्याला जावं लागलं. तरी या प्रश्नाचा अनेक बाजूने विचार करून मी आपल्यासमोर या विषयाची मांडणी करणार आहे. मांडणी करताना माझ्यासमोरची योजना अशी आहे की प्रथमतः थोडं प्रास्ताविक याचं करेल, त्यानंतर या कायद्याचं स्वरूप आणि कलमनिहाय विश्लेषण हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर जनसुरक्षा कायद्यावरील आक्षेप काय आहेत, नेमके आक्षेप काय आहेत त्याचा विचार करूया.
जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भात विसंगती काय काय आहेत, बोलतात एक आणि सांगतात दुसरंच, ती विसंगती पाहू. नंतर या विधेयकाच्या संदर्भात इतिहासानं सावधानतेचे कोणते संकेत दिलेले आहेत आणि त्यानंतर या विधेयकाचे संभाव्य धोके काय आहेत आणि मग आपली पुढची जबाबदारी काय आहे, अशा पद्धतीनं या विषयाची मांडणी मी आपल्यासमोर करणार आहे. खरं पाहता महाराष्ट्राच्या विधिमंडळात परवा हा जनसुरक्षा कायदा मंजूर करण्यात आला. बहुमत त्यांच्या बाजूनं असल्यामुळं आणि सभागृहात विरोधी पक्ष असून नसल्यासारखा बसला. एक शब्दही त्यांनी उच्चारला नाही. एक फक्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निकोले यांच्याशिवाय कुणीही विधानसभेत तोंडही उघडलं नाही. का उघडलं नाही त्याचा खुलासा अजून तरी केला नाही कुठल्या आमदारांनी. आपण त्यांनाही रस्त्यावर उभं करून जाब विचारला पाहिजे की याबद्दल जाब न विचारण्याचं किंवा विरोध न करण्याचं कारण काय आहे. तसं कुठल्याच पेपरमध्ये आलं नाही त्याचाही संदर्भ. तेव्हा हा जो कायदा आहे हा कायदा खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, लेखन स्वातंत्र्य दिलेलं आहे, विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्या सर्वावर घाला घालणारा हा कायदा आहे. त्या सर्वांना गुंडाळून टाकणारा हा कायदा आहे. या कायद्याचा मूळ उद्देश हा सार्वजनिक सुरक्षा जरी ते सांगत असले तरी वस्तुस्थितीमध्ये त्यामागे सत्तेतील लोकांच्या नियंत्रणवादी आणि त्याबरोबर त्यांच्या नागरिक द्वेषी वृत्तीचाच अजेंडा दडलेला आहे, हे स्पष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी की हा केवळ कायदा नाही तर यामागे फॅसिस्ट विचारसरणी दडलेली आहे. नीट सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. त्यामुळे हे केवळ कायद्याचं संकलन नाही तर हे आपल्याला मिळालेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं, विचार स्वातंत्र्याचं, लोकशाही स्वातंत्र्याचं संपूर्णपणे त्याचा संकोच करणारं कारस्थान या कायद्याच्या पाठीमागे आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. खरं पाहता बहुमत पाठीशी असलेल्या कोणत्याही सत्ताधीशांना एक लहर असते. अलीकडे आपण डोनाल्ड ट्रम्पची लहर पाहत आहोत, बघत आहोत. अशी जबरदस्त बहुमताची सत्ता आपल्या बाजूने असली की सत्ताधीशांना लहर असते. अशी एक लहर 1970च्या दशकात घानाचे जे राष्ट्राध्यक्ष होते क्वामे नक्रुमा यांना अशीच लहर आली होती आणि त्यांना असं वाटलं की सरकारच्या विरोधात बोलणाराचा आवाज बंद केला पाहिजे आणि त्याच्यासाठी एखादा कायदा तयार केला पाहिजे. पण कायदा तयार करताना क्वामे नक्रुमानी सरन्यायाधीशांचा सल्ला घेतला. ते म्हणाले असा सल्ला द्या की मी केलेल्या कायद्याविरुद्ध लोकांना न्यायालयातच जाता येणार नाही. सरन्यायाधीशाला बरं वाटलं कारण देशाचा पंतप्रधानच आपल्याला या पद्धतीची मागणी करतोय आणि त्याप्रमाणे त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं की न्यायिक पुनर्विलोकन करताच येणार नाही अशी तरतूद या कायद्यात आपल्याला करता येईल आणि तरी हा कायदा असंवैधानिक राहणार नाही, संविधानिक राहील. आणि त्याप्रमाणे घानामध्ये कायदा झाला. लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात ओरड झाली की हा चुकीचा कायदा आहे, हा लोकशाहीचा गळा दाबणारा कायदा आहे. पण लोक आता वाट पाहू लागले की या कायद्याचा पहिला बळी कोण होणार. योगायोगानं या कायद्याचा पहिला बळी सरन्यायाधीशच झाले आणि सरन्यायाधीशांच्या वतीनं न्यायालयातल्या अन्य न्यायाधीशांनी न्यायालयाचं दार ठोठावलं. पण प्रचलित असलेले न्यायाधीश म्हणाले की या कायद्याच्या न्यायिक पुनर्विलोकनाची सोय नसल्यामुळं यांना सुटका होता येत नाही. सरन्यायाधीश असं म्हणाले की इतक्या लवकर मी केलेल्या कामाची परतफेड मला या रूपाने मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. म्हणजे
आपल्या लक्षात येईल की सत्ता अतिशय चंचल असते आणि ती कायम आपल्यासोबत असेल असं काही जणांना वाटतं. अलीकडे BJPना तसं वाटतं, ते म्हणतात की 40 वर्ष आमची सत्ता इथे राहणार आहे आणि ती ना अशीच राहिली तर आपली लोकशाही मेलेली असं आपण समजायचं. आपण जिवंत लोकशाहीचे घटक आहोत असा त्याचा अर्थ होत नाही. परंतु असं घडतं, कायम आपल्या सोबत असल्याची असमंजसपणाची भावना त्यांच्या मनात आहे. हा जो जनसुरक्षा कायदा आहे, या कायद्यात एकूण 18 कलम आहेत. त्या कलमाचं पहिलं कलम जे आहे, या कायद्याचं पहिलं कलम असं म्हणतं की ज्यामध्ये कायद्याचा उद्देश, त्याची उद्दिष्टे यांच्याविषयीची स्पष्ट माहिती दिली आहे. कलम 2 जे आहे, या तुमच्या ताब्यात, कलम 2 जे आहे यात महत्त्वाच्या संकल्पनांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. कोणत्याही कायद्याचा अर्थ लावताना स्पष्टता आणि नेमकेपणा असण्यासाठी ते आवश्यक असतं. म्हणून या कायद्यामध्ये कलम 2 अंतर्गत सल्लागार मंडळ, संघटना, बेकायदेशीर कृत्य आणि बेकायदेशीर संघटना यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. कलम 3 मध्ये एखादी संघटना बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सांगितली आहे. ते कशा पद्धतीनं त्यांना बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केलं जातं. कलम 4 मध्ये बेकायदेशीर म्हणून घोषित झालेल्या संघटनेला नैसर्गिक न्यायाच्या तत्वाने आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार दिला आहे. म्हणजे त्यांना अटक केल्यापासून पुढील 15 दिवसात सल्लागार मंडळासमोर बंदी घातलेल्या संघटनेला आपलं म्हणणं मांडता येईल 15 दिवसात. कलम 5 मध्ये हे सल्लागार मंडळ 3 सदस्यांचे. अगोदर याच्यामध्ये उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती असावेत का सेवानिवृत्त असावेत का उच्च न्यायालयात न्यायाधीश होण्यासाठी लायक असलेला न्यायाधीश असावा अशी चर्चा झाली. पण शेवटी विधेयक बनताना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, तेही नेमण्याचा अधिकार सरकारचा, जर तोही किमान सरन्यायाधीशाला दिला असता तर थोडा निपक्षपातीपणा राहिला असता. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अर्थात यांच्या सोयीचे, त्यातच अर्थ आला. जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हा सरकार आणि सरकारी वकील कुठल्याही, हे 3 सदस्य राहतील जे सरकारचे नोकर आहेत. कलम 6 मध्ये सल्लागार मंडळाची काम करण्याची पद्धती दिली आहे. कलम 7 मध्ये सल्लागार मंडळाने दिलेल्या अहवालानुसार काय कारवाई केली जाईल याचा तपशील दिलेला आहे. कलम 8 मध्ये बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या व्यक्तीला किती शिक्षा असेल अशी तरतूद केलेली आहे. त्या 3 प्रकार आहेत त्याच्यात. या एखाद्या बेकायदेशीर संघटनेचे तुम्ही सभासद जरी असले तरी तुम्हाला 2 वर्षाची सजा आणि 2 लाख रुपयाचा दंड आहे. तुम्ही जर थोडंसं सहाय्य करणारे घटक असाल बॉर्डरवर राहून तर तुम्हाला 3 वर्षाची सजा आणि 3 लाख रुपये दंड आहे. आणि तुम्ही ॲक्टिव्ह बेकायदेशीर संघटनेचे ॲक्टिव्ह कार्यकर्ते असाल तर तुम्हाला 5 ते 7 वर्षाची सजा आणि 5 लाख रुपये दंड असे 3 प्रकार त्याच्यामध्ये आहेत. कलम 9 जे आहे ते बेकायदेशीर कृत्यासाठी किंवा कृतीसाठी वापरलेली जागा शासनाला ताब्यात घेण्याचा अधिकार आहे. कलम 10 नुसार त्या जागेवरील जंगम मालमत्ता शासनाद्वारे जप्त केली जाईल. त्या जागेवर जी जंगल मालमत्ता असेल ती जप्त केली जाईल. कलम 11 नुसार बेकायदेशीर संघटनेचा काही निधी बँकेत किंवा अन्यत्र उपलब्ध असेल तर तोही जप्त करण्यात येईल. कलम 12 या कलमानुसार शासनाने केलेल्या कारवाईच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याची तरतूद आहे. कलम 13 बेकायदेशीर संघटनेच्या नावे असलेल्या जागेवर कुणी अन्य व्यक्तीने किंवा संघटनेने कब्जा केला तर तो फौजदारी गुन्हा समजण्यात येईल.
कलम 14 या कायद्याच्या संदर्भात राज्य सरकारच्या प्रशासनाकडं, जिल्हा न्यायाधीशाकडं किंवा जिल्हा पोलीस कमिशनरकडे कुठलीही कार्यवाही होणार नाही. सर्व कार्यवाही होईल ती उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय, त्याशिवाय खाली कुठेही त्याच्याबद्दलची प्रोसिडिंग होणार नाही. कलम 15 मध्ये या कायद्याअंतर्गत झालेला गुन्हा हा दखलपात्र गुन्हा, कॉग्निजेबल ऑफेन्स, आणि तो अजामीन पात्र आहे. किती गंभीर बाबी आहेत लक्षात घ्या. त्याला जामीन सुद्धा मिळणार नाही. एकदा अडकलात की अडकलात. कलम 16 नुसार संघटनेचे अस्तित्व कधीपर्यंत मानण्यात येईल ते सांगितले आहे, आणि त्या संघटनेतील शेवटची व्यक्ती जोपर्यंत संघटनेचं काम करते तोपर्यंत संघटनेचं अस्तित्व मानण्यात येईल. कलम 17 नुसार जप्त केलेल्या मालमत्तेची हानी झाल्यास, तुमची समजा एखादी मोटार जप्त केली, त्याची हानी झाली, कोणी त्याचं टायर काढून नेले किंवा आणखी काही नुकसान केलं, तर त्या संदर्भात दिवाणी अथवा फौजदारी स्वरूपाची तक्रारच करता येणार नाही. गेली ती गेली, हेच काढून घेणार. आणि 18 शेवटचं कलम जे यानुसार शासनाला या कायद्याच्या अधीन राहून आवश्यक ते नियम करण्याचे अधिकार आहे. म्हणजे हे जर कमी पडू लागले असं वाटलं तर आणखी काही नियम त्याला ते जोडणार. तेव्हा हे झालं स्ट्रक्चर ऑफ जन सिक्युरिटी ॲक्ट. आता सरकारचं जे म्हणणं आहे की हे जे बुद्धिवादी लोक आहेत ते गप्प बसत नाहीत. बुद्धिवादी लोक हे नक्षलवाद्यांची पाठराखण करण्याचं काम करतात. त्यांना चांगलं काम करतात असं प्रमाणीकरण करण्याचंही काम हे करतात. आणि तशा पद्धतीचं लिखाणी बुद्धिवादी लोकांकडून होत असल्याचं सरकारच्या लक्षात आल्यामुळं बुद्धिवाद्यांच्या नक्षलवादी प्रवृत्तीच्या विचारांना पाठिंबा देण्याच्या भूमिकेला पायबंद घातला जावा म्हणून आम्ही हा कायदा करत आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. अशा संघटनांना पैसे, मनुष्यबळ, इतर मदत पुरवठा करण्यासाठी या कडक कायद्याची गरज आहे असं हा कायदा करताना त्यांनी सांगितले. शहरी नक्षलवाद हा नवीनच प्रकार सरकारनं रूढ केलेला आहे. कायद्यात कुठेच शहरी नक्षलवाद हा शब्द नाही. हा यांनी इथे प्रेम केलेला शब्द आहे. अनेक कवी, नाटककार, साहित्यिक, कलाकार, प्राध्यापक इत्यादी प्रकारचे बुद्धिवादी लोक हे शहरी नक्षलवादी असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे सगळ्यांना आपल्याला धोका आहे. आता या कायद्याच्या संदर्भात आक्षेप काय आहे त्याचा विचार करूया. पहिला आक्षेप आहे कायद्याचे उद्दिष्ट आणि तरतुदी यांच्यात प्रचंड तफावत आहे. उद्दिष्टामध्ये आणि तरतुदीमध्ये तफावत आहे. नक्षलवाद आणि शहरी नक्षलवाद या संकल्पनांची ना व्याख्या केली आहे ना त्याबाबत पुरेसे स्पष्टीकरण दिलेले आहे. नंबर 3, कोणताही कायदा फौजदारी स्वरूपाचा असेल तर त्यात नेमकेपणा आवश्यक असतो. पण या कायद्यात ढिसाळपणा, मोघमपणा आणि लवचिकता ठासून भरलेली आहे. त्याच्यामुळं कोणावरही कार्यवाही करणं सोपं जाईल. नंबर 4, बेकायदेशीर कृत्य रोखण्यासाठी हा कायदा केल्याचे म्हटले आहे. पण बेकायदेशीर कृत्य कोणती ते उदाहरणादाखल कुठेही स्पष्ट केलेले नाही. म्हणजे आपण काही केलं सत्तेच्या विरोधात तर ते बेकायदेशीर कृत्य मानलं जाईल. सल्लागार मंडळाच्या माध्यमातून संतुलन साधण्याची अपेक्षा या कायद्यात केली आहे की त्यांनी काही म्हणणं असेल तर सल्लागार मंडळाला सांगावं आणि त्याच्यातून सुटका करून घ्यावी. पण त्यातील तिन्ही व्यक्ती ह्या राज्य सरकारकडून नियुक्त केल्या जाणार असल्यामुळं त्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध निर्णय घेण्यामध्ये किती सक्षम राहतील, किती स्पष्ट राहतील याबद्दलची साशंकता आपल्या मनात आहे. 6वा मुद्दा असा आहे आक्षेपाचा की दहशतवाद असेल, नक्षलवाद असेल, समाजातील अस्थिरता असेल
यांच्याशी असलेला मूलभूत प्रश्न जो आहे की कशामुळे असे प्रश्न निर्माण होतात की विषमतेची प्रचंड खाई वाढत चाललेली आहे. एकेकाळी इंदिरा गांधींच्या काळात विषमताचा हा जो स्तर आहे 15 पट जास्त होता. पण आज खालच्या माणसाला मिळणारं वेतन आणि वरच्या CEO ला मिळणारं वेतन याच्यात 5000 पट फरक पडलेला आहे. इतकी प्रचंड विषमता वाढलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की लोकशाहीला समतेचं मूल्य लोकशाहीच्या बरोबर जर आपण तितकं काळजीपूर्वक हाताळलं नाही आणि लोकांना समतेच्या माध्यमातून जर माप मिळालं नाही त्यांच्या पदरात तर लोकशाही गडगडण्याची शक्यता असते. लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता असते. आपल्या भारतातून कष्टकऱ्यांच्या माणसावर कोट्याधीश झालेले 23,000 कोट्याधीश सध्या भारताबाहेर जाऊन स्थायिक झालेले आहेत. यांनी मिळवलेली संपत्ती इथल्या माणसाचं शोषण त्यांनी केलं. इथल्या माणसांना कमी वेतन देऊन राबवून त्यांनी संपत्ती बनवली. असे 23,000 कोट्याधीश आपले परदेशात स्थायिक झालेले सरकारची आकडेवारी आहे. आपल्या कोरोनापूर्वी देशातल्या अब्जाधीशांची संख्या ही 100च्या आत होती. ही अब्जाधीशांची संख्या आता 400 पर्यंत गेलेली आहे. म्हणजे किती विषमता वाढलेली आहे. त्यामुळे असं म्हटलेलं आहे की मूलभूत प्रश्न विषमतेचा आहे. विषमतेमुळे समाजात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक दरी निर्माण होते. नक्षलवादाकडे तो लोक कशासाठी ओळतात? ज्यांच्या हाताला कामच नाही आहे त्यांनी काय करायचं? मग ते नाही कधी त्या गवळीच्या टोळीत जातील, अरुण गवळीच्या, कधी दाऊदच्या टोळीत जातील किंवा कधी नक्षलवाद्याच्या टोळीत जातील. काय करायचं? ज्या हातांना कामच मिळत नाही ते हात असे हताश झाले, लाचार झाले तर मग लाचार हातांना नैतिकता आपल्याला सांगता येत नाही. ते पडेल ते कृत्य करून त्यातून पोट भरण्याचा प्रयत्न करतात. त्यातून नक्षलवादाचं पिल्लू बाहेर आलेलं आहे. म्हणून सरकारने जनसुरक्षा विधेयकापेक्षा आपलं सर्व सामर्थ्य या खदखदणाऱ्या विषमतेची दरी आणि खाई कशी मिटेल यावर जर कॉन्सन्ट्रेट केलं तर नक्षलवाद, दहशतवाद या समस्या मिटू शकतात. पण ही दरी आता लवकर मिटण्याची शक्यता वाटत नाही. पुढचा मुद्दा असा आहे की अशा प्रवृत्तीच्या संघटनेच्या नेत्यांशी वारंवार संवाद करणे आणि त्यातून समन्वय घडून आणणे ही एक बाब आहे. आपल्या लक्षात येईल की आचार्य विनोबा भावे, लोकनायक जयप्रकाश नारायण, डॉक्टर S.N. सुब्बाराव यांनी सातत्याने प्रयत्न करून चंबळ घाटीतल्या शेकडो डाकूंना समर्पण करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि शेकडो डाकूंनी त्यांच्या पायावर आपली शस्त्र टाकली आणि सांगितलं की आता आम्ही एक चांगले, सुशिक्षित आणि एक समजदार, समंजस नागरिक म्हणून जीवन जगणार. असा प्रयत्न जेव्हा दंतेवाडा हत्याकांड घडलं त्याच्यानंतर सुद्धा सर्वोदयाचे काही कार्यकर्ते अमरनाथ भाई लवनम आणि डॉक्टर सुगन बरंड यांनी दंतेवाड्यातल्या नक्षलवाद्यांशी डायलॉग केलेला होता. बरंचसं यश मिळू लागलं होतं. पण सरकारनं या प्रक्रियेला तेवढा प्रतिसाद दिला नाही. पण मला असं वाटतं की या पद्धतीनं समन्वयाच्या दृष्टीनं प्रयत्न केला तर नक्षलवाद्याशी परिणामकारक संवाद होऊ शकतो. महात्मा गांधीजींच्या हृदय परिवर्तनाच्या मार्गाने अनेक गुंतागुंतीच्या जटिल प्रश्नावर मार्ग निघू शकतो. पण त्या दृष्टीनं सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. आजही असे काही कार्यकर्ते आहेत की जे निष्पक्ष आहेत, रचनात्मक कामामध्ये गुंतलेले आहेत. ते या पद्धतीचा संवाद साधू शकतात. पण सरकारने ती भूमिका घ्यायला पाहिजे. 8वा मुद्दा आक्षेप असा आहे की आपले कायदे येतात, या कायद्यांची भाषा अत्यंत मुलायम आणि संविधानाच्या चौकटीत बसवलेली असते. भाषा अतिशय सुंदर असते त्यांची, परंतु त्यांचा सर्रास दुरुपयोग केला जातो. बऱ्याच वेळा अस्तित्वात असलेल्या कायद्यांची कठोर अंमलबजावणीच होत नाही. परवा मीरा बोरवणकरचा जो लोकसत्तेमध्ये लेख आहे, सरकार कोणत्याही पक्षाचं आणि कोणत्याही विचाराचं असू द्या, आम्हाला कामच करू देत नाही, असा त्या लेखाचा मतितार्थ आहे. कोणत्याही विचाराचा असू द्या, ते इंटरफेअर करणारच. कुठलाही काय प्रश्न
कायद्याच्या मार्गाने आम्हाला सोडवण्यासाठी निवांतपणा सुद्धा ते मिळू देत नाहीत, असं मीरा बोरवणकरच्या लेखात आहे. बऱ्याच वेळा अस्तित्वात असलेल्या कायद्याची कठोर अंमलबजावणी होत नाही. कायदा कायद्याच्या पुस्तकात सुखरूप असतो आणि जनता मात्र हैराण झालेली असते आणि या प्रश्नांच्या जंजाळामध्ये अडकलेली असते. याबरोबर जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भातला विसंगती काय, ही विसंगती लक्षात घेतली तर पहिला मुद्दा असा आहे की राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसचे जे खासदार आहेत साकेत गोखले यांनी केंद्र सरकारच्या गृह विभागाला 27 सप्टेंबर 2023 मध्ये एक पत्र लिहिलेलं होतं. त्या पत्रात 3 मुद्दे होते. पहिला मुद्दा होता की शहरी नक्षलवाद असा प्रवर्ग गृह विभागाने शोधण्याचे काही निकष तयार केले आहेत काय, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा होता की वेगवेगळ्या तपास यंत्रणामार्फत किती खटले शहरी नक्षली विरोधात दाखल केले आहेत आणि त्यात किती राजकीय, सामाजिक आणि अशासकीय संघटना शहरी नक्षलवाद्याशी संबंधित आहेत, हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न साकेत गोखलेंचा असा होता की गृह विभागाने शहरी नक्षलवादाच्या संदर्भात राज्याशी काही पत्रव्यवहार केला असेल तर त्याची माहिती द्यावी. या तिन्ही प्रश्नाच्या संदर्भात या पत्राला उत्तर देताना केंद्र सरकारच्या गृह विभागाने जे उत्तर दिलेलं आहे ते अतिशय ऐकण्यासारखं आहे आणि ते पुन्हा एकदा कानात जाऊन किंवा मोठ्यानं आपल्या देवेंद्र फडणवीस यांना सांगण्याची गरज आहे. गृह विभाग असं म्हणतो की शहरी नक्षलवाद अशी कुठली संकल्पनाच अस्तित्वात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारचं गृह विभाग म्हणतंय आणि आमचे मुख्यमंत्री म्हणतात की शहरी नक्षलवाद आम्हाला कंट्रोल करायचा आहे. म्हणजे जसा एखादा तो रेल्वेतला प्रवास सांगतात की सरदारजी चेन्नई जाणाऱ्या गाडीमध्ये बसले होते आणि नंतर मुंबईकडे जाणाऱ्या गाडीत बसले. ताजुब आहे, ये गाडी चेन्नई भी जारी बोलते और बंबई भी जारी बोलते, कारण चुकून बसले ते डब्यात. तशा अवस्था यांची. यांना माहीतच नाही की केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने शहरी नक्षलवाद अशी कुठली संकल्पना अस्तित्वात नसल्याचे सांगितले. मग प्रश्न असा पडतो की शहरी नक्षलवाद अशी काही गोष्टच अस्तित्वात नसेल तर ती संपवण्यासाठी स्वतंत्र कायदा करणे योग्य आहे काय, हा प्रश्न आपण लक्षात घेतला पाहिजे. नंतर पुढचा मुद्दा आहे विसंगतीमधला. मार्च 2026 पर्यंत संपूर्ण भारतातून नक्षलवाद संपून गेलेला असेल असं विधान केंद्रीय गृह मंत्रालयानं केलेलं आहे. त्या तारखेला आता केवळ 7-8 महिनेच राहिलेले. मार्च 2026 यायला आता 7-8 महिन्याचा कालावधी राहिला. असे असताना अशा प्रकारचा कायदा करण्याची आवश्यकताच काय आहे याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. जर संपणारच आहे, तुम्ही जाहीर केलंय की मार्च 2026 पर्यंत इथे नक्षलवाद नसेल. तिसरा विसंगतीचा मुद्दा असा आहे की या कायद्याअंतर्गत व्यक्तीवर कारवाई केली जाणार नाही तर संघटनेवर कारवाई केली जाईल असे एका बाजूला म्हटलंय, तर दुसऱ्या बाजूला ते असं म्हणतात की त्या संघटनेच्या उद्दिष्टासाठी शेवटचा माणूस जोपर्यंत संघटनेमध्ये कार्यरत आहे तोपर्यंत संघटना अस्तित्वात राहील असे मानले आहे. म्हणजे बेकायदेशीर संघटनेचे सदस्य असल्याचे कारण देऊन एखाद्या व्यक्तीला सुद्धा अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता या संदर्भात तिसरी जी विसंगती आहे, केंद्र सरकारचा बेकायदेशीर प्रतिबंधक कायदा 1967 हा 67 मध्ये मंजूर झालेला कायदा, हा दहशतवादी कृत्यांना सुद्धा हा कायदा लागू आहे. त्यानंतर राष्ट्रीय संरक्षण कायदा 1980, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा 1999 आणि भारतीय न्याय संहिता 2023 असे काही प्रमुख कायदे आजही आहेत. या संदर्भात 4 राज्यांचे उदाहरण देतात. आंध्र प्रदेशचा जनसुरक्षा कायदा, छत्तीसगडचा जनसुरक्षा कायदा, मध्य प्रदेशचा जनसुरक्षा कायदा,
आणि ओरिसाचा जनसुरक्षा कायदा यांचाही ते आधार देतात. पण या 4 राज्यामध्ये जे कायदे निर्माण केले जनसुरक्षेसाठी, त्या 4ही राज्यामध्ये या कायद्यांचा गैरवापर होत असल्याचे अनेक आरोप वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले आहेत. आणि असं असताना हा कायदा पुन्हा महाराष्ट्रात करण्याचा अट्टहास कशासाठी आहे, हाही प्रश्न त्यांच्याकडे विचारला गेलेला आहे किंवा विसंगतीचा भाग म्हणून पुढे आलेला आहे. या कायद्यानुसार शासनाला एखाद्या संघटनेवर बंदी घालताना त्याचे कारण उघड करणे लोकहिताचे नाही असे वाटल्यास ते तसे करू शकतात. कारण न दाखवता गुन्ह्याला पकडू शकतात. आणि तातडी असल्यास म्हणजे अर्जन्सी असल्यास सल्लागार मंडळांचा सुद्धा विचार न करता त्याला पकडू शकतात आणि पुन्हा सल्लागार मंडळाला सांगू शकतात. म्हणजे आपल्या लक्षात येईल की किती ॲम्बिग्युटी त्याच्यामध्ये आहे. याचा अर्थ हा अधिकार खूप व्यापक आहे, त्याचा गैरवापर सहज शक्य आहे, परंतु या विरोधात व्यक्ती व संघटना यांना पुरेसे संरक्षण दिलेले नाही. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा विसंगतीचा असा आहे की दहशतवाद हा कायद्याने किती संपला हा वेगळ्या संशोधनाचा मुद्दा आहे. मात्र कायद्याचा वापर करून आशियाई देशातील अनेक गरीब लोकांना केवळ ते आशिया खंडाचे असल्याचे सांगून त्यांना दहशतवादी असल्याचं त्यांच्यावर आरोप ठेवले गेले आणि असे कितीतरी लोक गंटानामो बेटावर डांबून टाकले आणि कितीतरी लोकांना शिक्षाही झाली. नक्षलवादांचा बिमोड करणारे कायदे चुकीच्या पद्धतीनं वापरले तर नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्याचा, लोकशाही मूल्यावरील त्यांच्या विश्वासाचा पूर्णपणे बिमोड होणार नाही काय, हाही प्रश्न आहे. भारतीय संविधानाचा ज्याचा उल्लेख राजकुमारजींनी केला होता, भारतीय संविधानाच्या कलम 19(1) र नुसार प्रत्येक नागरिकास अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे. हा कायदा मात्र त्या अभिव्यक्तीला अराजक ठरवून तिला शिक्षा करण्याचा मार्ग मोकळा करतो. एखादा कार्यकर्ता सरकारच्या धोरणावर टीका करतो तर त्याला सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात घालणारा ठरवले जाईल या कायद्याने. संविधानाचा 7वा मुद्दा असा आहे की आपल्या भारतीय संविधानाचं जे कलम 14 आणि 21 आहे त्याद्वारे प्रत्येक व्यक्तीला समानता व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. मी माझ्या इच्छेने कुठे जाईन, कोणाला भेटेल, कोणाला बोलेल हा माझा अधिकार आहे. पण यावर नियंत्रण हे संविधानाच्या मूलभूत हक्काच्या विरोधात आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना अशा व्यक्तींना गावाबाहेर पाठविण्याचा किंवा नोकरीपासून दूर ठेवण्याचा अधिकार आहे. तसं पुढचा मुद्दा आपण लक्षात घेतला तर या कायद्याच्या माध्यमातून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भ्रष्टाचाराचे नवे कुरण उपलब्ध करून देण्याची ही एक नामी संधी आहे असं म्हणता येईल. हे काही गुणी लोक नसतात. आपल्याला ते गुन्हेत वाटतं पण मुळात ते गुन्हे नसतात. नंतर 8वा जो मुद्दा आहे, विधेयकाचा हा मसुदा पाहिल्यानंतर हे भारतीय राज्यघटनेचे मूल्याधिष्ठित विधेयक आहे का भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बिरसा मुंडा, क्रांतिसिंह, नाना पाटील या सर्वांना अराजकवादी ठरवणाऱ्या ब्रिटिश राजवटीचे पुनरागमन करणारे विधेयक आहे असा प्रश्न आपल्या समोर पडतो. या सगळ्यांना तुम्ही अराजकवादी म्हणणार. पुढचा मुद्दा या संदर्भात आपले गृहराज्यमंत्री योगेश कदम असं म्हणाले की एखाद्या ठिकाणी हिंसा झाली तर केंद्रातील UAPA कायद्याअंतर्गत आम्हाला कार्यवाही करता येते. पण हा जो कायदा आहे हा जनसुरक्षा कायदा आहे. तो कशासाठी आहे त्यांनी सांगितलं, हा कायदा हिंसा न करता केल्या जाणाऱ्या कृत्यांना रोखण्यासाठी केला आहे. म्हणजे गांधीजींच्या अहिंसा तत्वाने कोणी सत्याग्रह करणार असेल तर त्याचं माथं बडवण्यासाठी हा कायदा आहे असं स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे. 1967च्या कायद्याचा वरी उल्लेख आला. पुन्हा या कायद्याचा उल्लेख यासाठी केला आहे ते आपल्या लक्षात येईल. 1967 भारत सरकारचा बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा हा मंजूर झाला आहे. हा कायदा दहशतवादी कृत्यांनाही लागू होतो. मी वर सांगितलं. या कायद्याचा व त्यातील कलमांचा
अन्वयार्थ लावताना सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं, फार महत्वाचं हे लक्षात घ्या, केवळ सभासदत्व, बेकायदेशीर संघटनेचं केवळ सभासदत्व आणि त्याच्याबद्दलची केवळ सहानुभूती म्हणजे सहभाग नसतो, हे सर्वोच्च न्यायालय म्हणतं. हा सहभाग मानायचा नाही. पुढे असं म्हणतात ते, व्यक्ती आणि संघटना यांची वैचारिक जवळीक असते म्हणून त्यांची कृती बेकायदेशीर म्हणता येणार नाही. सुप्रीम कोर्ट आणि बेकायदेशीर कृती असल्यास आपल्याला ती आपल्याकडील पुराव्याने सिद्ध करावी लागते, त्याशिवाय बेकायदेशीर होत नाही. उलट या संदर्भात सुप्रीम कोर्टानं असं म्हटलंय की 1967चा कायदा हा संविधानापेक्षा श्रेष्ठ नाही. तीच गत आता याची होणार आहे. हा संविधानापेक्षा श्रेष्ठ नाही हे सर्वोच्च न्यायालयानं घोषित केलेलं आहे. त्याच धर्तीवर जनसुरक्षा कायदा 2024चा न्यायालयामध्ये गेल्यानंतर फज्जा उडणार ही गोष्ट स्पष्ट आहे. स्पष्ट आहे अगदी, कारण इथं त्यांनी सांगितलं की अशा संबंध असणे म्हणजे सहभाग असं मानता येणार नाही. आता हे सगळे विसंगत मुद्दे मांडल्यानंतर इतिहासातील सावधानतेचे संकेत काय? 1919 मध्ये ब्रिटिशांनी रौलट ऍक्ट आणला होता, ज्या कायद्याने कोणत्याही आरोपाशिवाय भारतीयांना अटक करता येत होती. या कायद्यामुळे रौलट ऍक्टची आठवण येते, कारण या कायद्यात निवारणाशिवाय तडीपार करणे अशी तरतूद आहे. हा रौलट ऍक्टच आहे एका अर्थाने. नंबर 2, आणीबाणीच्या काळातील दडपशाही. आणीबाणीच्या काळात जेव्हा राष्ट्र सुरक्षेसाठी पत्रकार, साहित्यिक, आंदोलन यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं, ते आता 20,000 रुपये मानधन घेते. सरकारला काय करायचं कळेच ना. आम्हाला जेल टाकून पुन्हा मानधन देणार आहे का पुढचं सरकार? ते आता जनसुरक्षेच्या नावाखाली पुन्हा या पद्धतीचे प्रकार घडताना दिसत आहेत. जागतिक काही संदर्भही दिलेले, विशेषतः युरोपियन युनियनमध्ये अशा प्रकारचे कायदे, जनहिताचे कायदे, जनसुरक्षेचे कायदे आणि ते दडपण्याचा प्रयत्न केला तर युरोपियन युनियनमध्ये प्रतिबंधात्मक कायदे म्हणून त्याचा उल्लेख केला जातो, प्रिव्हेंटिव्ह ऑपरेशन म्हणून त्या कायद्यांचा उल्लेख केला जातो. युनायटेड नेशनच्या ह्युमन राईट काउन्सिलनं असं स्पष्ट केलं आहे. काय म्हणते ह्युमन राईट काउन्सिल बघा, पब्लिक ऑर्डर लॉज मस्ट नॉट ओव्हरराईड फंडामेंटल फ्रीडम्स, की पब्लिकसाठी केलेले सुरक्षेचे कायदे कोणत्याही स्थितीमध्ये जनतेच्या मूलभूत हक्कावर मात करणारे असता कामा नयेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. US सुप्रीम कोर्ट, युनायटेड स्टेटचं सुप्रीम कोर्ट असं म्हणतं, केवळ सरकार विरोधी विचार मांडल्यामुळं व्यक्तीला गुन्हेगार ठरवताच येत नाही. हे सगळे मूलभूत सिद्धांत आहेत जागतिक आणि देश पातळीचे संदर्भ पाहिल्यानंतर. तेव्हा आता आपल्याला बघायचं की या विधेयकाचे धोके काय आहेत. या विधेयकाचे धोके असे आहेत, पत्रकारावर जो थोडंसं सरकारच्या वैगुण्यावर टीका टिप्पणी करतो त्याच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांना, हे कोळीकर सारखे, सुधीर रानोळे सारखे जे कार्यकर्ते जे असंघटित आणि संघटित लोकांच्यासाठी काम करतात, अशा कार्यकर्त्यांना तडीपार होण्याची वेळ येणार आहे. विरोधकावर राजकीय सूड भावनेतून सूड घेण्याचा एक हत्यार म्हणून या कायद्याचा वापर होण्याची शक्यता आहे. निर्भीड परंतु निष्पक्ष विचारांच्या वक्त्यांच्यावर सतत भीतीचे दडपण राहणार आहे. निषेध, मोर्चा, आंदोलने, सत्याग्रह या सगळ्यांचं दमन करण्याची नीती या कायद्यात समाविष्ट आहे. सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यावर टांगती तलवार आहे. इतका बारीक त्याच्यामध्ये विचार केला की एखादा शब्द, एखादं चिन्ह आणि एखादं प्रतीक तुमचं असेल त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला चित्र, चिन्ह आणि शब्द, हे एक शब्द सुद्धा तुम्हाला तडीपार करायला कारणीभूत ठरू शकतं. आणि त्यात त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे, शब्द, चित्र आणि चिन्ह हे देखील तुम्हाला तडीपार करायला कारणीभूत ठरू शकेल जर ते
सत्ताधीशांच्यावर ओरखडे ओढणारा असेल तर लोकशाहीतील संघर्ष हा आवाजाने आणि एल्गार पुकारण्याने विकसित होत असतो. पण सरकारची अशी भूमिका आहे की लोकशाहीमधला हा संघर्ष तडीपार केल्यामुळं शांत होईल असं त्यांना वाटतं. लोकशाही सुरळीत चालेल. पण कुठल्याही लोकशाहीमध्ये संघर्ष आणि रचना, आम्हाला बाबा आमटे असं सांगायचे की प्रबोधन, रचना आणि संघर्ष ही एक साखळी असते. प्रबोधनातून रचना, रचना थांबली की संघर्ष, संघर्ष संपला की पुन्हा रचना, अशी ती साखळी आहे. डार्विनने सुद्धा या पद्धतीचा साखळीचा उल्लेख केलेला आहे. मला असं वाटतं की सरकारला ते अभिप्रेत नाही आहे. संविधानवादी प्रतिवाद करणं ही काळाची गरज आहे. विरोध करणे, सरकारच्या सद्विवेकाला हात घालणे ही प्रत्येक सुद्धा नागरिकाची आता जबाबदारी आहे. खरं तर कायद्याच्या राज्यात रूल ऑफ लॉ आणि इक्वॅलिटी बिफोर लॉ हे जे मॉन्टेस्क्यूचं वाक्य आहे की इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य असलं पाहिजे. काय द्यायचं आणि काय घ्यायचं राज्य असता कामा नये, ते कायद्याचं राज्य असलं पाहिजे. आणि म्हणून सरकार हे खऱ्या अर्थानं लोकांचे सेवक असते, मालक नाही. सरकार हे लोकांचं मालक नाही. संविधानाचं प्रिअम्बलचं पहिलं वाक्य काय? वी द पीपल ऑफ इंडिया, वी द पीपल ऑफ इंडिया. तिथं म्हटलं नाही की आपल्या राष्ट्रपती पंतप्रधानांचा उल्लेख केला. वी द पीपल आहे. आपण सार्वभौम आणि सुप्रीम राष्ट्राचे नागरिक या देशाचे मालक आहोत हे बाबासाहेबांनी प्रिअम्बलमध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून सरकार हे सेवक असतं, मालक नाही. सरकार विरोधी टीका करणे, लोकांना त्यांच्या हक्काबाबत जागृत करून लोकातील अस्वस्थतेला वाचा फोडणे ही पत्रकार, लेखक, साहित्यिक, विचारवंत, लोककलावंत, अण्णाभाऊ सारखे शाहीर, ज्या शाहिरांनी त्या काळात आपल्या लावणीनं आणि आपल्या शाहिरीने संपूर्ण महाराष्ट्राला जागं करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या एकीकरणाचा जो प्रश्न होता, महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र होण्याचा जो प्रश्न होता, त्या प्रश्नात गवाणकर, लीलाधर हेगडे, अण्णाभाऊ साठे यांनी जे काम केलं त्याला अमर शेख यांनी तोड नाही त्याला. आणि या सगळ्यांच्यावर आता हे धडपण येणार आहे. आता याबरोबर ही लोकशाही अधिकाधिक समृद्ध, गतिमान आणि विकसित होत असते या कलावंतांच्या लेखणीच्या सामर्थ्यावर, त्यांच्या विचारांच्या सामर्थ्यावर. हा कायदा लोकांकडे संशयाच्या नजरेनं पाहतो आहे. प्रिझम्पशन ऑफ इनोसन्सच्या तत्वाला या कायद्याने काळिमा फासलेला आहे. तर मग आता आपली जबाबदारी काय? आता आपण खऱ्या अर्थानं आपण नुसते बघे राहणार आहोत का? आम्हाला बाबा आमटे असं म्हणायचे, स्पेक्टेटर जनरेशन will not bring any change. Participatory generation will bring something change in the society. आपल्या पार्टिसिपेटरी जनरेशनचा घटक व्हावा. या कायद्याला लोकशाही विरोधी ठरवणे अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी लोक आंदोलन रस्त्यावर उभं राहून करावं लागेल. त्याची भारी काही किंमत देण्याची पाळी आली तरी चालेल, पण लोक आंदोलन करावं लागेल. जागरूक नागरिक, वकील, पत्रकार, डॉक्टर, चळवळीतील कार्यकर्ते, प्रबोधनकार, विद्यार्थी या सर्वांनी विरोधाची धार बळकट केलीच पाहिजे. राज्यपालांनी हे विधेयक राज्य सभागृहात पुनर्विचारासाठी परत पाठविले पाहिजे. ह्यासाठी हजारो लाखो लोकांच्या स्वाक्षरीचे निवेदन राज्यपालांना सादर करावे, ज्याचा काही ना काहीतरी परिणाम होईल. घटनेच्या चौकटीत राहून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी. आज जसे या विधेयकाच्या संदर्भात आपण जनप्रबोधन करत आहोत, तसे जनप्रबोधन जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये, शाळा कॉलेजमध्ये जर झाले तर लोकांना या कायद्याचं खरं स्वरूप कळायला लागेल. जनतेचा हा कायदा जनतेचा कायदा की जनतेवर दबाव निर्माण करणारा कायदा, याचं उत्तर आम्हाला दिलं पाहिजे. जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारा हा कायदा आहे. जनसुरक्षा कायदा हा जनदमन कायदा आहे, जनतेचं दमन करणारा कायदा आहे. तो लोकशाही विरोधी आहे, तो संविधान विरोधी आहे. आणि म्हणून हे लोकांना आपल्याला पुन्हा पुन्हा समजून सांगावं लागेल. हा कायदा नाही तर लोकशाहीची वाट लावणारा हुकुमशाही फतवा आहे. हा कायदा नाही आहे, ही लोकशाहीची वाट लावणारा फतवा आहे. मला असं वाटतं की नेताजी जसं म्हणायचे, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. मला वाटतं की अशा पद्धतीचा संघर्ष करणारे नेते, संघर्ष करणारे कार्यकर्ते हे कायद्याचे विरोधक त्यांनी मांडलेले आहे. पण आपल्याला पुन्हा या पद्धतीनं पुढे जावं लागेल. मला असं म्हणावं लागतं
की आज ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायाने आपलं राज्य निर्माण केलं, त्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्यापासून आपल्या करिअरची बांधणी केली. आज त्याच महाराष्ट्रात बाबासाहेबांच्या संविधानाच्या मार्फत तयार झालेला हा जो सामान्य माणसाचा बुलंद आवाज आहे, हा बुलंद आवाज दाबू पाहणारा हा कायदा आहे. आणि म्हणून आपण सर्व समाज घटकांनी हा कायदा मोडून काढण्यासाठी, हा कायदा आम्ही महाराष्ट्रात अंमलात येऊ देणार नाही, हा आवाज जितका अधिक आपल्याला बुलंद करता येईल तितका बुलंद करावा असं मला वाटतं. निर्भीडपणे कोणत्याही भयाची तमा न बाळगता या कायद्याच्या विरोधात आपण जर आवाज उठवला तर महाराष्ट्र सरकारला याचा पुनर्विचार करावा लागेल. शेतकऱ्यांच्या कायद्याचा जसा 13 महिन्याच्या आंदोलनाने सरकारने धसका घेतला आणि शेतकऱ्यांचे कायदे रद्द केले, ती स्थिती येऊ शकते. फक्त काहीतरी झालं पाहिजे असे म्हणणाऱ्या लोकांनी घरात न बसता रस्त्यावर येण्याची गरज आहे. आपण घरात सुखरूप पांघरुणामध्ये बसून क्रांती व्हायला पाहिजे म्हणाल तर ही क्रांती कधी यशस्वी होत नसते. क्रांतीसाठी रस्त्यावर यावं लागतं. मी नेहमी आपल्याला सांगतो, रोड इज द बिगेस्ट पार्लमेंट इन द वर्ल्ड. जगातली सगळ्यात मोठी संसद कोणती असेल तर ती रोड आहे आणि आपण रोडवर येण्याची गरज आहे. शेवटी मी आपल्याला म्हणेन की ये दुनिया इसलिए बुरी नहीं, ये दुनिया इसलिए बुरी नहीं कि यहाँ बुरे लोग ज़्यादा है. ये दुनिया इसलिए बुरी नहीं कि यहाँ बुरे लोग ज़्यादा है, बल्कि इसलिए बुरी है कि यहाँ अच्छे लोग खामोश है. मला वाटतं ही खामोशी आपली संपली पाहिजे. माझ्या परीनं प्रयत्न केला. बाहेरच्या विद्वानांनी जी चौफेर मांडणी केली असती त्याच्यापेक्षा मी माझ्या परीनं हा विषय समजून आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. एक निवेदन करायचं आहे. सप्टेंबर महिन्याच्या 27 तारखेला लातूरसाठी ॲडव्होकेट आसिम सरोदेने वेळ दिलेली आहे आणि तो कार्यक्रम आपल्याला लातूरमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं संघटित करून करायचा आहे. G24च्या सर्व किंवा लोकशाही उत्सव समिती, बाकी राष्ट्रसेवा दल ह्या सगळ्याच कार्यकर्त्याच्या वतीनं मी आपल्याला एक विनंती करतो की या कार्यक्रमाच्या तयारीसाठी गुरुवारी 4 तारखेला संध्याकाळी 5 वाजता आपण सगळ्यांनी बाबासाहेब परांजपे वाचनालयामध्ये जमावं आणि त्या कार्यक्रमाचं नियोजन आपल्याला करता येईल. तशा पद्धतीचं क्रीडा संकुल, तशा पद्धतीचे नोट्स देखील तयार करून पांडुरंगजी आणखी बाकीचे मित्र टाकतील. आपल्या माहितीसाठी ज्या ज्या लोकांना शक्य आहे त्या सर्वांनी त्या दिवशी त्या मीटिंगला या. नमस्कार साथियों, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू है कातिल में है. सर, मी आपल्याला एक कार्यकर्ता ह्या नात्याने शब्द देतो की ह्या कायद्याच्या विरोधामध्ये आंदोलन उभं करण्यासाठी जेलमध्ये जावं लागलं तरी आम्ही जेलमध्ये जाऊ, प्रसंगी गोळ्या खाव्या लागल्या तरी आम्ही खाऊ, परंतु हा कायदा आम्ही कशाही पद्धतीनं पुढे जाऊ देणार नाही हे मी आपल्याला इथं सांगू इच्छितो. त्याचबरोबर आज मी आभारासाठी इथं आपल्यासमोर उभा आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राचार्य डॉक्टर सोमनाथजी रोडे सर यांनी खूप प्रस्तावित अशी विस्तृत माहिती आपल्याला या कायद्याबद्दल दिलेली आहे. त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर ज्येष्ठ समाजवादी नेते माननीय शिवाजीरावजी शिंदे काका हे वेळात वेळ काढून इथं आले, त्याबद्दल त्यांचेही आभार. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकुमारजी होळीकर सर, त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाचे सचिव पांडुरंगजी देडे सर, त्याचबरोबर आज इथं बऱ्याच समविचारी संस्था संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष माननीय माधव भावगे सर, बाबासाहेब परांजपे फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय डॉक्टर BR पाटील काका, लातूर कला मंचचे माननीय श्याम जैन सर, त्याचबरोबर प्राध्यापक प्राचार्य ठोंबरे सर,
त्याचबरोबर प्राध्यापक सुभाष भिंगे सर, प्राध्यापक अर्जुन जाधव सर, प्राध्यापक डॉक्टर अशोक नारनवरे सर, प्राध्यापक डॉक्टर अनिल जायभाये सर, त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यप्रधान सचिव माननीय रुखसानाताई मुल्ला, प्राध्यापक सुधीर आनवले सर, माननीय आरळीकर काका, इंजिनियर श्रीधर शेवाळे सर, माननीय प्राध्यापक UD गायकवाड सर, माननीय पिंपळे मॅडम, रामराजे आत्रामजी, माननीय शफीभाई, त्याचबरोबर कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते, त्याचबरोबर G24चे सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते, सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या पर्णवीताई ढवारे, त्याचबरोबर अंजनी हॉटेलचा सर्व टीम, त्याचबरोबर सभागृहामध्ये उपस्थित असलेले शिक्षक, डॉक्टर्स, इंजिनियर, वकील, पत्रकार, कवी, लेखक, त्याचबरोबर कॉम्रेड भोसले सर, इथं खरं तर सभागृहामध्ये खूप सारे मान्यवर आहेत, म्हणजे सगळ्यांचे नाव घेणं मागे निटूरकर सर आहेत, सोमवंशी सर, तर ह्या सगळ्यांचे नावं घेणं आता शक्य नाही. त्याचबरोबर सर्व सभागृहातल्या सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि विनंती एकच करतो की 1-2 मिनिटात चहा येतोय, तर कुणीही चहा घेतल्याशिवाय सभागृह सोडू नये एवढी विनंती करतो व अध्यक्षाच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.